भाई IPL चालू झालंय, पोराला काहीतरी कारण भेटलंय, डिप्रेशन वगैरे सगळं आता बाजूला राहणार आहे. पहिली मॅच खतरनाक झाली भाई, कोहली भारी खेळलाय, RCB जिंकली. असंच इंटेंट त्याने लास्ट पर्यंत दाखवलं ना तर मजा येईल भाई. आता बोलू एल क्लासिको बद्दल. एल क्लासिको म्हणजे CSK वर्सेस MI. भाई चेन्नईमध्ये जाऊन चेन्नईला हरवणं हे मुश्किल आहे, की हे कमी लोकांनी केलंय. त्याच्यामध्ये मुंबई टॉपला आहे. तर ह्या मॅचमध्ये काही की बॅटल्स येतं ते बघू. दीपक चहर वर्सेस ऋतुराज गायकवाड. दीपक चहर लास्ट इयरपर्यंत चेन्नईकडून खेळत होता, ह्यावेळेस त्यांच्या विरोधात खेळणार आहे. त्याच्यानंतर आहे अश्विन वर्सेस सूर्या. भाई मिडल ओव्हरमध्ये हे बॅटल मस्त होणार आहे, कारण की सूर्या स्पिन भारी खेळतोय आणि दुसरीकडं अश्विन भारी बॉलर आहे. आणि त्याच्यानंतर जर धोनीला बॅटिंग आली ना तर त्याच्या विरोधात बोल्ट. हा पण मस्त बॅटल होऊ शकतो. आणि तुम्हाला काय वाटतं भाई, ह्या एल क्लासिकोमध्ये परत चेन्नईवर मुंबई हवी होईल का, ह्यावेळेस चेन्नई मुंबईला हरवण, हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आता येऊ पहिल्या मॅचवर, जे की पहिल्या दिवसाचं मॅच आहे. त्यामध्ये ती मॅच आहे RR वर्सेस SRH. याच्यामध्ये भाई सगळ्याला माहिती आहे यांची बॅटिंग खतरनाक आहे. त्याच्यातले त्यात यांनी काय केलं आहे, हे ईशान किशनला ॲड केलं आहे. ईशान किशन 3 नंबरला येणार आहे, धिंगाणा करणार आहे. वरती ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक हे पण धिंगाणा करणार आहेत. त्यामुळं भाई एका साईडला ना संजू नाही आहे, तिथं रियान पराग कॅप्टन्सी करणार आहे. आता काय माहिती कसं कॅप्टन्सी करतोय तो, पण भाई धिंगाणा तर होणारच आहे भाई. तुम्हाला काय वाटतं उद्याच्या मॅचमध्ये किती रन होतील आणि कोण जिंकन, हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा.